नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण कांदा चाळ याविषयी माहिती घेणार आहोत. कांदा चाळच्या अनुदानामध्ये शासनाने वाढ केलेली आहे. ती कोणत्या योजनेमध्ये केलेली आहे याचीही माहिती आपण घेणार आहोत. कांदा चाळ ही योजना RKVY म्हणजेच राष्ट्रीय कृषी विकास योजना व MIDH म्हणजेच एकात्मिक फलोत्पादन विकास योजना या दोन्ही योजनेमधून शेतकऱ्यांना कांदा चाळ ही योजना दिली जाते. कांदा चाळ घेताना RKVYमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेली आहे त्यांना 25 टनाच्या कांदा चाळीसाठी 87,500 रुपये अनुदान मिळते. ही जुन्या पद्धतीची दोन्ही बाजूंनी चाळ असलेली ही कांदा चाळ आहे. तर MIDH अंतर्गत नवीन पद्धतीची एकच सलग चाळ असलेली नवीन पद्धतीची कांदा चाळ आहे. या 25 टनाच्या नवीन पद्धतीच्या कांदा चाळीसाठी 1 लाख रुपये अनुदान शासनाने निर्धारित केलेले आहे. आपण सर्वप्रथम RKVY अंतर्गत जी कांदा चाळ आहे त्याविषयी माहिती घेऊया. RKVY अंतर्गत जी कांदा चाळ आहे ती 25 टन मेट्रिक टनाच्या कांदा चाळीचा हा एक नमुना आडवा छेद आपण घेतलेला आहे, जो की कांदा चाळीच्या आखणीसाठी आपल्या शेतकऱ्यांना कामासाठी येईल. RKVY अंतर्गत 25 मेट्रिक टनाची ही कांदा चाळ अशा प्रकारे आखली जाते. याची 12 मीटर लांबी आणि 3.9 मीटर रुंदी अशा प्रकारची ही आखणी केली जाते. यामध्ये आपण ह्या आकृतीत बघत असल्याप्रमाणे 9 पिलर एका लाईनमध्ये असतात. तसेच 2 पिलरमधील लांबीला 1.5 मीटर अंतर असते. तसेच दोन्ही बाजूला 8-8 बॉक्स तयार झालेले आपण पाहत आहात. तसेच आडव्या अंतरामध्ये 3.9 मीटर असं अंतर असतं. तर एक पहिला जो बॉक्स आहे एका बॉक्सचं अंतर हे 1.20 मीटर आहे. दोन्ही जाळ्यांमध्ये जे अंतर आहे ते 1.5 मीटर म्हणजेच 5 फूट आहे. दोन्ही साईडला कंपार्टमेंट तयार झालेले आहेत. अशा प्रकारे ही 25 मेट्रिक टनाची जी कांदा चाळ आहे तिचा आडवा छेद आपण आखणीमध्ये पाहिलेला आहे. याच कांदा चाळीचा आपण उभ्या पद्धतीने कसे स्ट्रक्चर तयार होते याविषयी माहिती घेऊया. या कांदा चाळीचे पिलर हे जमिनीमध्ये 2 फूट खोल पाया असलेले असायला पाहिजेत, जे की सिमेंट कॉन्क्रीटमध्ये आपण पाया तयार करतो त्याचा. त्याचबरोबर जमिनीच्या वरसुद्धा 2 फूट आपल्याला हे पिलर घ्यायचे असतात. आणि ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला लोखंडी अँगल अशा प्रकारे फिट करावे लागतात. जमिनीपासून 2.40 मीटर अंतर असते. तर पत्राचे अँगल हे अँगलच्या बाहेर जी पत्रे येतात कांदा चाळीच्या ती किमान 3 फूट पत्रे खाली आली पाहिजेत, म्हणजे जेणेकरून वादळ किंवा वाऱ्यामुळे जो पाऊस येतो तो कांद्यास आपल्याला लागणार नाही व कांदा खराब होणार नाही. या 25 मेट्रिक टनाच्या RKVY अंतर्गतच्या कांदा चाळीसाठी आपणास 5 ते 25 मेट्रिक टनापर्यंतची कांदा चाळ देता येते व त्याचे अनुदान अशा प्रकारे आहे. कमीत कमी 5 मेट्रिक टनाच्या कांदा चाळीसाठी आपणास 17,500 रुपये अनुदान आहे व या कांदा चाळीची लांबी रुंदी 5.70 ते 3.60 मीटर असे मीटरमध्ये आहे. तर जास्तीत जास्त 25 मेट्रिक टनामध्ये आपणास 13.2 मीटर लांबी व 6 मीटर रुंदी यास अनुदान 87,500 रुपये आहे. RKVY अंतर्गत कांदा चाळ 5 मेट्रिक ते 50 मेट्रिक टनापर्यंत सुद्धा देता येते वैयक्तिक शेतकऱ्यासाठी. तर शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनी किंवा स्वयंसहायता गट किंवा स्वयंसहायता संघ यांच्यासाठी 500 मेट्रिक टनापर्यंत सुद्धा कांदा चाळ दिली जाते. यानंतर आपण MIDH अंतर्गत जी नवीन पद्धतीची कांदा चाळ आलेली आहे त्याविषयी माहिती घेऊया. ज्याप्रमाणे आपण RKVYमध्ये 25 मेट्रिक टनाच्या कांदा चाळीसाठी 87,500 रुपये अनुदान होतं, याउलट MIDH अंतर्गत जी कांदा चाळ आहे त्या 25 मेट्रिक टनाच्या कांदा चाळीसाठी आपणास 1 लाख रुपये अनुदान आहे. अशा पद्धतीने नवीन प्रकारच्या कांदा चाळीमध्ये सलग एकच प्रकारची जाळी असते आणि ती एकच साईड असते. त्याची लांबी 13.5 मीटर व रुंदी 1.50 मीटर अशी असते. ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे उभा छेद आपण दाखवलेला आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन करताना
कांदा चाळीसाठी ऑनलाईन करताना RQVIमध्ये आपण केलेलं आहे का आपण MIDHमध्ये ऑनलाईन केलेलं आहे हे पाहावं, किंवा त्यांना जर कांदा चाळ मंजूर झाली असेल तर दोन्हीपैकी कोणत्या योजनेमध्ये मंजूर झालेली आहे त्याप्रमाणे आपण माहिती घेऊन आपण ह्या कांदा चाळीची आखणी करून त्याप्रमाणे कांदा चाळ तयार करावी. हा MIDH अंतर्गतच्या कांदा चाळीचा आडवा छेद आहे, जी की RQVIमध्ये आपल्याला 2 कंपार्टमेंट तयार झालेले होते. दोन्ही बाजूला जाळ्या असलेल्या 2 चाळी होत्या. इथं मात्र आपल्याला एकच सलग अशी कांदा चाळ तयार झालेली दिसते. MIDH अंतर्गत अनुदानामध्ये खूप मोठा फरक आहे, जो की 5 मेट्रिक टनाच्या कांदा चाळीसाठी इथे आपल्याला 20,000 रुपये अनुदान आहे, तर 25 मेट्रिक टनाच्या कांदा चाळीसाठी 1,00,000 रुपये अशी अनुदान आहे. या कांदा चाळीसाठी आपणास शेतकऱ्यांना कांदा चाळ मंजूर झाल्यानंतर सर्वप्रथम कांदा लागवडीचे प्रमाणपत्र घ्यावे लागते, किंवा ज्यांच्या सातबारावर कांदा पिकाची नोंद आहे त्यांना हे प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. जर आपल्या सातबारावर कांदा पिकाची पेराची प्रमाणपत्राची नोंद जर नसेल तर आपण तलाठ्याचे कांदा लागवड प्रमाणपत्र घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपणास हमीपत्र आणि बंदपत्र ही 2 कागदपत्रेसुद्धा आपणास अपलोड करायची असतात. अशा प्रकारे आपण RQVI अंतर्गत व MIDH अंतर्गत ज्या 2 कांदा चाळी वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान आहेत याची माहिती आपण घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांना फॉरवर्ड करा. इतर कोणत्या योजनेची माहिती आपणास पाहिजे असेल ते आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा, म्हणजे आम्ही त्या योजनेची नवीन व्हिडिओ करून आपणास टाकू. या व अशाच कृषीविषयक विविध योजनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.